भगवद्गीता हे फक्त एक पुस्तक नाहीये, नाही का? आपल्या आयुष्यातल्या मोठ्यात मोठ्या संकटात जेव्हा काहीच सुचत नसतं तेव्हा मार्ग दाखवणारी ही एक कालातीत गाईड आहे. तर आज आपण गिनाव त्याच प्रवासाचा गाभा समजून घेणार आहोत. एका योद्ध्याच्या प्रचंड गोंधळापासून ते अगदी स्पष्ट ज्ञानापर्यंतचा त्याचा प्रवास. चला बघूया हा प्रवास कसा उलगडतो. तर गोष्ट सुरू होते कुरुक्षेत्राच्या रणांगणावर. म्हणजे विचार करा, इतिहास घडणार होता तिथे. आणि बरोबर त्याच क्षणी ह्या श्लोकातून आपल्याला अर्जुनाची अवस्था कळते. तो किती घाबरलेला आहे, किती गोंधळलेला आहे. तो फक्त एक महान योद्धा नाहीये, तर तो एक माणूस आहे जो एका प्रचंड मानसिक वादळात सापडलाय. आणि अर्जुनाची ही जी अडचण आहे ना, ती खरं तर आपल्या सगळ्यांची आहे. आयुष्यात असे क्षण येतातच जेव्हा आपल्यासमोर दोन मार्ग असतात आणि दोन्हीपैकी एकही निवडणं सोपं नसतं. काय करावं काहीच कळत नाही. अर्जुनाची अवस्था अगदी तशीच झाली होती. तर अर्जुनाच्या याच नैतिक संकटातून गीतेच्या महान संवादाची सुरुवात होते. चला जरा खोलवर जाऊन पाहूया की तो नेमका कोणत्या परिस्थितीत अडकला होता. इथे अर्जुनाची निराशा अगदी शिगेला पोचलेली दिसते. तो युद्धाला का नको म्हणतोय याची कारणं देतोय, पण या कारणांमागे भावनांचं एक मोठं वादळ आहे. तो म्हणतोय, काय उपयोग आहे या राज्याचा? आपल्याच माणसांना मारून मिळणारं सुख, ते सुख असलं हे तर भयंकर पाप आहे. युद्धाचे काय परिणाम होतील, आपलं सगळं कुळं नष्ट होईल, या विचारांनी तो पूर्णपणे कुसळून गेलाय. आणि हाच तो क्षण आहे जिथे अर्जुन अक्षरशः हरतो. पण तो शत्रूपुढे हरत नाहीये, तो स्वतःच्या आत सुरू असलेल्या लढाईत हरतोय. संजय धृतराष्ट्राला सांगतो की असं बोलून अर्जुनानं आपलं गांडीव धनुष्य खाली ठेवलं आणि तो रथातच खाली बसून पडला, लढायलाच नकार दिला. पण इथे सगळी कथा बदलते. निराशेच्या अगदी तळाशी पोचलेला अर्जुन आता ज्ञानाची मागणी करतोय. तो आपलं डोकं चालवणं थांबवतो आणि श्रीकृष्णाला पूर्णपणे शरण जातो. तो म्हणतो, मला काहीच सुचत नाहीये, मी तुमचा शिष्य आहे, माझ्यासाठी काय योग्य आहे ते तुम्हीच सांगा. आणि इथून पुढे जे कृष्ण सांगतात ना, ते अर्जुनाच्या समस्येची व्याख्याच बदलून टाकतं. ते त्याला लढाई कशी करायची हे नाही सांगत, तर तू स्वतः कोण आहेस हे नव्याने शिकवतात. बघा, कृष्णाचं उत्तर हे काही युद्धनीतीवरचं नव्हतं, ते पूर्णपणे तात्विक होतं. ते अर्जुनाच्या दुःखाच्या थेट मुळावरच घाव घालतात. ते त्याला म्हणतात, अर्जुना, तू मोठ्या शहाण्यासारखं बोलतोयस, पण अशा गोष्टींसाठी शोक करतोयस ज्याची काळजी करण्याची गरजच नाही. जे खरंच ज्ञानी असतात ना, त्यांना जिवंत माणसांसाठी शोक करतात ना, मेलेल्या. आणि हाच कृष्णाच्या उपदेशाचा मूळ गाभा आहे. ते दोन गोष्टींमधला फरक स्पष्ट करतात, सत आणि असत. म्हणजे काय? तर असत म्हणजे आपलं हे शरीर, जे आज आहे उद्या नाही, ते बदलतं आणि एक दिवस नष्ट होतं. पण सत म्हणजे आत्मा, जो कायम राहतो, तो शाश्वत आहे, तो कधीच बदलत नाही आणि त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही. अर्जुनाचं सगळं दुःख कशामुळे होतं? तर त्याला वाटत होतं की तो शरीर मारणार आहे, त्याला आत्म्याचं स्वरूपच माहीत नव्हतं. हा श्लोक तर ही कल्पना अगदी पक्की करतो. कृष्ण अर्जुनाला सांगतायत की आत्मा कधी जन्मतही नाही आणि मरतही नाही. अरे, शरीर मेलं तरी आत्मा मरत नाही. म्हणजे अर्जुना, तू ज्यांच्या नाशाची भीती बाळगतोयस ना, ते फक्त एक तात्पुरतं शरीर आहे, खरा मी किंवा खरा स्व नाही. ठीक आहे, आत्मा अमर आहे हे तर कळलं, पण मग आता जगात वावरायचं कसं, कर्म करायचं कसं? या नवीन दृष्टिकोनावर आधारित कृष्ण आता एक प्रॅक्टिकल मार्ग दाखवतात की कर्म असं करा की ज्यामुळे दुःख निर्माणच होणार नाही. तर हा मार्ग आहे कर्मयोगाचा. मग कर्मयोग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं काम करत राहायचं, पण त्याच्या फळाची अपेक्षा करायची नाही. अर्जुनाच्या बाबतीत याचा अर्थ होता, तू युद्ध कर, तुझं कर्तव्य आहे म्हणून कर, जिंकेन की हरेन या विचाराने नको करू. असं कर्म केलं की मग माणूस कर्माच्या बंधनात अडकत नाही. पण हे बोलायला सोपं आहे, करायचं कसं? तर त्यासाठी या 3 सोप्या पायऱ्या आहेत. 1. जे काही तुमचं कर्तव्य आहे ते अगदी उत्तम प्रकारे करा. 2. फळाची चिंता सोडून द्या, यश मिळेल की अपयश याचा विचार करू नका. आणि 3. सुख आणि दुःख दोन्हीमध्ये शांत रहा, कारण हे सगळं उन्हाळा हिवाळ्यासारखं आहे, येतं आणि जातं. या 3 गोष्टी जमल्या की आपलं साधं कर्म कर्मयोगात बदलतं. आणि यासाठी गीतेत समुद्राचं एक खूप सुंदर उदाहरण दिले. बघा, समुद्रात कितीतरी नद्या येऊन मिळतात, तरीही तो शांतच असतो, कधी ओसंडून वाहत नाही. तसंच आपल्या मनात दिवसभरात हजारो इच्छा येतात. कर्मयोगी माणूस त्या इच्छांना थांबवत नाही, पण त्यांच्यामुळे विचलितही होत नाही. त्याचं मन समुद्रासारखं शांत राहतं आणि अशाच माणसाला खरी शांती मिळते. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया.
एक अशी संकल्पना जी या निस्वार्थ कर्माला एक मोठा उद्देश आणि खरा अर्थ देते. तर उपदेशाचा हा शेवटचा भाग सांगतो की आपण जी काही कर्म करतोय ना ती एका उच्च हेतूशी जोडा, ती ईश्वराला अर्पण करा. असं केलं की मग ते फक्त कर्तव्य राहत नाही तर त्याची भक्ती बनते. आणि असं केल्याने काय मिळतं? याचं फळ आहे खरी टिकणारी शांती. जेव्हा आपलं काम स्वतःच्या फायद्यासाठी नसतं तर एका मोठ्या ध्येयासाठी समर्पित असतं, तेव्हा ते आपल्याला कर्माच्या चक्रातून मुक्त करतं. जो माणूस सगळ्यांशी प्रेमाने वागतो आणि आपली कर्म अशा प्रकारे समर्पित करतो त्यालाच खरी शांती मिळते. चला आता आपण हे सगळं प्राचीन ज्ञान आपल्या आजच्या आधुनिक आयुष्याला कसं लागू होतंय ते पाहूया. हे जे कुरुक्षेत्राचं रणांगण आहे ना ते फक्त इतिहासातलं एक ठिकाण नाहीये. ते एक प्रतीक आहे, आपल्या प्रत्येकाच्या मनात चाललेल्या युद्धाचं प्रतीक, जिथे आपण रोज कर्तव्य, नैतिकता आणि आपल्या आयुष्याचा उद्देश यावरून झगडत असतो. तर हा सगळा प्रवास आपण या तक्त्यात थोडक्यात पाहू शकतो. बघा, आव्हान काय होतं? भीती आणि शंका. त्यावर उपदेश काय मिळाला? तू शरीर नाही आत्मा आहेस हे समजून घे. आणि परिणाम काय झाला? धैर्य आणि एक नवीन दृष्टिकोन मिळाला. दुसरं आव्हान होतं फळांमध्ये अडकण्याचं. त्यावर उपाय होता आसक्तीशिवाय कर्म करण्याचा, ज्यातून स्वातंत्र्य आणि समभाव मिळाला. आणि तिसरं आव्हान होतं उद्देशाच्या अभावाचं. त्यावर उपाय होता आपली कर्म एका उच्च ध्येयाला समर्पित करण्याचा. आणि त्यातून काय मिळालं? खरी टिकणारी शांती आणि समाधान. आणि शेवटी हाच एक प्रश्न उरतो जो गीतेला आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडतो. आपलं स्वतःचं कुरुक्षेत्र कोणतं आहे? आपल्या आयुष्यातली अशी कोणती लढाई आहे जिथे आपल्याला स्पष्ट विचारांची आणि धाडसी कृतीची गरज आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यातच मला वाटतं गीतेचं खरं सार दडलेलं आहे.